आपल्याला इथं काही संख्या दिलेल्या आहेत आणि या संख्यांचं वेगवेगळ्या समूहामध्ये करायचं आहे वर्गीकरण। या दिलेल्या सर्व संख्या आहेत वास्तव संख्या। या सर्व संख्या या वास्तव संख्या आहेत आणि त्याचबरोबर या संख्यामध्ये काही संख्या या धनात्मक आहेत, काही संख्या ऋणात्मक आहेत, काही संख्या आवर्ती दशांश रूपातील आहेत, काही संख्या परिमेय आहेत, काही संख्या अपरिमेय आहेत, काही संख्या पूर्णांक आहेत, काही संख्या पूर्ण आहेत। म्हणजेच या सर्व संख्या या येतात वास्तव संख्यामध्ये। वास्तव संख्या यामध्ये सर्व प्रकारच्या संख्या येतात। आता या वास्तव संख्यांची आपण दोन समूहामध्ये विभागणी करू शकतो। त्यातला एक भाग म्हणजे येईल परिमेय संख्या। परिमेय संख्या वास्तव संख्यातला हा पहिला समूह आहे परिमेय संख्या। आणि या परिमेय संख्या लिहिल्या जातात दोन पूर्णांकाच्या अंश आणि छेदाच्या रूप। आणि या वास्तव संख्यामधला दुसरा समूह असेल तो म्हणजे अपरिमेय संख्या। वास्तव संख्यातला हा असेल दुसरा समूह अपरिमेय संख्या। आणि त्या या संख्या असतील की ज्या संख्यांना आपण दोन पूर्णांकाच्या गुणोत्तराच्या रूपात म्हणजे अंश आणि छेदाच्या रूपात लिहू शकत नाही। आणि आता या परिमेय संख्यामधून जर आपण दशांशाच्या रूपातल्या संख्या काढून टाकल्या तर शिल्लक राहणाऱ्या ज्या संख्या असतील त्या असतील पूर्णांक संख्या। म्हणजे यामध्ये दशांश रूपातील संख्या येत नाही। तर परिमेय संख्यांच्या अंतर्गत आणखी एक संख्यांचा प्रकार मिळाला तो आहे पूर्णांक संख्या। आणि आता या पूर्णांक संख्यामधून जर आपण ऋण संख्या काढून टाकल्या तर त्या संख्या ज्या मिळतील त्या असतील पूर्ण संख्या। पूर्ण संख्या। आणि हा आहे पूर्णांक संख्यांच्या अंतर्गत येणारा समूह पूर्ण संख्यांचा। तर चला आता आपण या सर्व संख्यांसाठी अशा प्रकारचे संख्यांचे समूह बनवू आणि त्यांचं वर्गीकरण करू। तर मी या ठिकाणी बनवले आहेत संख्यांचे समूह। परिमेय संख्या, पूर्णांक संख्या, पूर्ण संख्या आणि या ठिकाणी आहे अपरिमेय संख्या। आता हा व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी थांबवा आणि या दिलेल्या ज्या सर्व संख्या आहेत यांना या वेगवेगळ्या समूहामध्ये अगदी बरोबर मांडण्याचा प्रयत्न करा आणि लगेचच परत या। तर चला आपण आता मिळून सोडू। तर आपल्याला इथं पहिली संख्या दिलेली आहे 3। या 3ला आपण असंही लिहू शकतो 3/1। ही संख्या आपण दोन पूर्णांकाच्या गुणोत्तराच्या रूपात लिहिली म्हणजे अंश आणि छेदाच्या रूपात। म्हणजे ही संख्या झाली परिमेय संख्या। आणि या संख्येला आपण असंही लिहू शकतो फक्त 3। आता ही संख्या ही झाली धनपूर्णांक संख्या। याचाच अर्थ ही जर धनपूर्णांक असेल तर ही संख्या पूर्ण संख्या आहे। म्हणून या 3ला मी या ठिकाणी लिहितो पूर्णांक संख्याच्या समूहामध्ये। म्हणजे आपल्याला दिलेली जी पहिली संख्या होती ती आहे पूर्ण संख्या। दुसरी संख्या दिलेली आहे -5। या -5ला आपण असंही लिहू शकतो -5/1। आता ही संख्या आपण दोन पूर्णांकाच्या गुणोत्तराच्या रूपात लिहिली, अंश आणि छेदाच्या रूपात लिहिली म्हणजेच ही संख्या झाली परिमेय संख्या। त्याचबरोबर ही संख्या आपण अशी लिहू शकतो फक्त -5 म्हणजे ही संख्या आहे ऋण पूर्णांक। म्हणून आपण ही संख्या या पूर्णांक संख्यांच्या समूहामध्ये घेऊ -5। म्हणजे आपल्याला दिलेली जी दुसरी संख्या होती ही आली पूर्णांक संख्यांच्या समूहामध्ये। आता आपल्याला दिलेली तिसरी संख्या आहे 0.25। तर या संख्येला आपण असं लिहू शकतो की 25/100। म्हणजे ही संख्या आपण अंश आणि छेदाच्या रूपात लिहिली, दोन पूर्णांकाच्या गुणोत्तराच्या रूपात लिहिली म्हणजेच ही संख्या झाली परिमेय संख्या। तर ही संख्या येईल परिमेय संख्यामध्ये। म्हणजेच ही संख्या दिलेली होती आपल्याला 0.25। तर आपल्याला दिलेली तिसरी संख्या
ही होती परिमेय संख्या। या पुढील संख्या आहे 22/7। सरळ सरळ ही संख्या दोन पूर्णांकाच्या गुणोत्तराच्या रूपात लिहिलेली आहे आणि सध्या आपण ही संख्या दोन पूर्णांकाच्या गुणोत्तराच्या रूपात लिहिलेली आहे म्हणून लिहूया परिमेय संख्यांच्या समूहामध्ये 22/7। तर ही संख्या आली परिमेय संख्या। यापुढे आता आपल्याला एक मोठी संख्या दिली आहे 0.2713 ही आहे अपूर्णांक संख्या। इथं 1 आणि 3 ची आवर्ती होते आहे म्हणून या 1 आणि 3 च्या डोक्यावर हा बार काढलेला आहे आणि ही आवर्ती न थांबणारी आहे म्हणून याला आपण अखंड आवर्ती दशांश रूप म्हणतो। म्हणजे ही संख्या ही अशी असेल की 0.27131313 आणि ही जी आवर्ती होती आहे 1-3 ची ती कधीही थांबणारी नसेल आणि अशा प्रकारची जी संख्या असते या संख्येला आपण म्हणतो परिमेय संख्या। आता हे उदाहरण तर या ठिकाणी मी सिद्ध करणार नाही परंतु आपण अशाच पद्धतीचे एक दुसरं उदाहरण घेऊ 0.3 ची आवर्ती आहे किंवा 0.3 बार इथं 3 ची आवर्ती होती आहे तर या संख्येला आपण असं लिहू की 0.333 आणि ही अखंड आवर्ती आहे। ही 3 ची आवर्ती थांबणारी नाही ती अखंड आहे। तर एखादी संख्या जर 0.333 असेल तर अर्थातच ही संख्या असते 1/3 म्हणजे ही संख्या आपण प्रत्यक्ष अंश आणि छेदाच्या रूपात दोन पूर्णांकाच्या गुणोत्तराच्या रूपात लिहू शकलो म्हणजे ही संख्या आहे परिमेय संख्या। तर या आवर्ती दशांश रूपातल्या ज्या संख्या असतात त्या असतात परिमेय संख्या। तर आपण या संख्येला या परिमेय संख्यांच्या समूहामध्ये लिहू 0.2713 अपूर्णांक किंवा बार। तर ही झाली आपली दिलेली संख्या ही परिमेय संख्यांच्या समूहामध्ये। तर या पुढील दिलेली संख्या आहे वर्गमुळात 10 किंवा 10 चे वर्गमूळ। तर इथं वर्गमुळातली संख्या ही तर पूर्ण वर्ग नाही आणि वर्गमुळातली संख्या जर पूर्ण वर्ग नसेल तर अशा संख्येला आपण म्हणतो अपरिमेय संख्या। तर ही वर्गमुळात 10 ही संख्या जाईल अपरिमेय संख्यांच्या समूहामध्ये म्हणून ही वर्गमुळात 10 संख्या लिहू आपण अपरिमेय संख्यांच्या समूहामध्ये म्हणजे इथं येथील वर्गमुळात 10। तर ही वर्गमुळात 10 ही संख्या आली अपरिमेय। आता पुढील संख्या आहे 14/7 म्हणून 14/7 तर याला आपण असं लिहू शकतो की 7×1 7 7×2 14 म्हणजे ही संख्या आहे 2/1 एवढी आणि 2/1 म्हणजेच ही संख्या आहे 2 आणि 2 ही संख्या तर आहे पूर्ण संख्या आणि म्हणून या 2 ला आपण या पूर्ण संख्यांच्या समूहामध्ये लिहू। तर इथं लिहू 14/7। तर आपल्याला दिलेली संख्या 14/7 ही संख्या आली पूर्ण संख्यांच्या समूहामध्ये। तर आता या पुढील आपण संख्या पाहू। अरे वा 2 पाय ही संख्या दिलेली आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहित आहे की पाय ही संख्या ही अपरिमेय संख्या असते। मग या अपरिमेय संख्येला 2 न गुणलं तरी येणारा गुणाकार हा अपरिमेय संख्याचा असेल। तर ही 2 पाय ही संख्या झाली एक अपरिमेय संख्या म्हणून मी या ठिकाणी लिहितो 2 पाय। तर ही आपल्याला दिलेली 2 पाय ही संख्या आली अपरिमेय संख्या। आता आपण पुढील संख्या पाहू। दिलेली आहे वजा वर्गमुळात 25। वर्गमुळात 25 ही संख्या तर येथे 5 25 चे वर्गमूळ 5 परंतु वर्गमुळाच्या बाहेर हे वजा चिन्ह आहे ते आपण इथे देऊ आणि आता आपल्याला मिळाले -5। -5 तर आपण पूर्वीच पूर्णांक संख्यांच्या समूहामध्ये लिहिलेत म्हणजेच -5 ही संख्या पूर्णांक संख्या आहे म्हणजेच वजा वर्गमुळात 25 ही संख्या पूर्णांक संख्या आहे। तर हे वजा वर्गमुळात 25 मी लिहितो पूर्णांक संख्यांच्या समूहामध्ये म्हणून मी या ठिकाणी लिहितो वजा वर्गमुळात 25। आता आपल्याला दिलेली शेवटची संख्या आहे वर्गमुळात 9/7। तर वर्गमुळात 9/7 याला आपण असं लिहू की या 9चं वर्गमूळ घेऊ आपण तर 9चं वर्गमूळ येईल 3
भागिले 7. तर ही संख्या दोन पूर्णांकाच्या गुणोत्तराच्या रूपात आली, अंश आणि छेदाच्या रूपात आली. म्हणजे ही संख्या तर आहे परिमेय संख्या. म्हणून या संख्येला मी लिहितो या परिमेय संख्यांच्या समूहामध्ये. आणि मग 3/7, 3/7 हे आलेलं होतं वर्गमुळात 9/7 साठी. म्हणून मी या ठिकाणी लिहितो वर्गमुळात 9/7. तर ही संख्या मिळाली आपल्याला परिमेय संख्याच्या रूपातली. तर या सर्व संख्यांना आपण या वेगवेगळ्या संख्यांच्या समूहामध्ये मांडलेलं आहे.